विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. द्वितीय भाषा मराठी या अभ्यास पत्रिकेचा विचार करत असताना अभ्यासक्रमाची सर्वसाधारण रचना गद्य विभाग, पद्य विभाग आणि व्यावहारिक मराठीचा विभाग अशी करण्यात आलेली आहे, हे तुम्हाला माहिती आहे. गद्य विभाग आणि पद्य विभाग यामधील अभ्यास घटकांची रचना करत असताना प्राचीन काळापासून ते सद्यस्थितीतील मराठी साहित्यातील काही घटकांपर्यंत महत्वाचे घटक आपल्या अभ्यासक्रमासाठी निवडण्यात आलेले असतात. या निमित्ताने मराठी साहित्य आणि भाषा यांचे ऐतिहासिक स्वरूप तुमच्या लक्षात यावे, हा त्यामागील हेतू असतो. गद्य विभागातील 2 घटकांचा विचार केल्यानंतर आपण आजच्या तासिकेपासून पद्य विभागातील काही घटकांच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला अभंगांचा अभ्यास आपणाला करायचा आहे. संत कान्होपात्रा यांचा अभंग आपणाला अभ्यासक्रमाला आहे. पण त्या प्रत्यक्ष अभंगाच्या अभ्यासाकडे वळण्यापूर्वी आपणाला अभंग म्हणजे काय हे निदान साध्या रूपात का असना कळणे आवश्यक आहे. काय बरं अभंग म्हणजे? आपण अनेकदा अभंग ही गोष्ट ऐकत असतो. कधी आपणाला सिनेमामध्ये असणारा अभंग किंवा गाण्यामध्ये असणारा अभंग किंवा वेगवेगळ्या मंदिरामध्ये गेल्यानंतर कानावरती पडणारा अभंग माहीत असतो. पण ज्याला आपण अभंग म्हणतो तो रचनेच्या दृष्टिकोनातून कसा असतो हे समजणे जास्त महत्वाचे आहे. ते समजून घेण्याचा प्रयत्न आपण अगदी सुरुवातीला करू. अभंग हे ओवीचे मालात्म रूप आहे. व्याकरणाने नियमित न झालेल्या अनियमित प्राकृत भाषेने म्हणजे मराठी भाषेने उत्स्फूर्तपणे उच्चारलेला हा पूर्णपणे देशी असणारा छंद प्राचीन संत कवींनी प्रचलित केला. याचा अर्थ अभंग म्हणजे प्राचीन काळापासून चालत आलेला छंद प्रकार किंवा पद्य प्रकार आहे. संत नामदेव यांनी अभंगाविषयी काय म्हटलंय? त्यांनी अभंगाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलाय. बघा, अभंगाची कळा नाही मी नेणत, त्वरा केली प्रीत केशी राजे. अक्षरांची संख्या बोलिले उदंड, मेरू सुप्रचंड शर आदी. 6 3.5 चरण जाणावे, अक्षरे मोजावी चौकचारी. पहिल्यापासून तिसऱ्यापर्यंत 18 गणित मोज आले. चौकचारी आधी बोलिलो मातृका, 22ची संख्या शेवटील. 22 अक्षर संख्या असलेली दीर्घ रचना म्हणजे अभंग. 22 अक्षरांचे 3.5 भाग. या भागाला संत नामदेव चरण म्हणतात. 3 भागांची 18 आणि पुढच्याची 4 अक्षरे मिळून 22 अक्षरे एका चौकात असतात. असे 22 अक्षरी चरण 6 झाले म्हणजे अभंग होतो. लहान अभंगामध्ये 16 अक्षरे असतात. त्याचे चरण सम म्हणजे सारखे असतात. इतिहासाचार्य V.K. राजवाडे यांनी गणविहीन वृत्तात्मक समचरण किंवा विषमचरण छंद अशी व्याख्या करून अभंगाचे 20 प्रमुख प्रकार सांगितलेले आहेत. पण सर्वसाधारणपणे आपण अभंग समजून घेत असताना अभंगाचे रचनेच्या दृष्टीने 3 मुख्य प्रकार केले जातात. पहिला 3-6 अक्षरी चरण आणि चौथा चरण 4 अक्षरी. हा देवद्वार अभंग होय. म्हणजे अभंगाचा पहिला प्रकार देवद्वार अभंग. क्रमांक 2, यात अष्टाक्षरी चरण असतात. सुरुवातीपासून सर्व अक्षरे घेऊन 2 आवर्तने घेतली किंवा सुरुवातीला 2 अक्षरे ठेवून पुढे ताल चालू ठेवला की या प्रकारची रचना निर्माण होते. हा देवीवर अभंग होय. क्रमांक 3, यात षडाक्षरी व अष्टाक्षरी अशा दोन्ही प्रकारच्या रचना आपणाला आढळतात. तथापि चरण व अक्षरे यांची विविधता अभंगामध्ये आढळते. सुलभतेमुळे सहज लोकप्रिय झालेला हा आद्य मराठी छंद प्राचीन काळापासून आजपर्यंतच्या अनेक कवींनी रचनेसाठी स्वीकारलेला आहे. मला मान्य आहे, रचनेच्या दृष्टिकोनातून अभंगाचे स्वरूप समजून घेत असताना तो तुम्हाला काहीसा क्लिष्ट वाटला असेल. परंतु आपण जेव्हा काही अभ्यासक्रमासाठी निवडलेले अभंग
अभ्यासायला लागू, ऐकायला लागू, वाचायला लागू, तेव्हा हा आद्य मराठी पद्य किंवा छंद प्रकार आपणाला अधिक जवळचा वाटायला लागेल. मित्रांनो, अभंग आणि ओवी ही आपल्या कानावर पडली की आपण एका वेगळ्या वातावरणामध्ये जातो. हे सामर्थ्य जसं त्या गायनाचं, जसं त्या संगीताचं असतं, त्याच पद्धतीनं रचनेचं सुद्धा असतं. म्हणूनच अभंग हा काव्य प्रकार, पद्य प्रकार किंवा रचना प्रकार आपणाला नीटपणाने कळण्यासाठी प्रत्यक्ष असलेल्या अभ्यासाला असलेल्या रचनांकडे, अभंगांकडे आपण जेव्हा जाऊ तेव्हा ही गोष्ट आपणाला अधिक स्पष्ट होत जाईल. तर आपणाला अभ्यासक्रमाला निवडलेला पहिला अभंग संत कान्होपात्रा यांचा आहे. पहिल्यांदा आपण या कवयित्रीचा थोडक्यात परिचय करून घेऊ, त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये लक्षात घेऊ आणि नंतर अभंगाच्या विश्लेषणाकडे वळू. संत कान्होपात्रा जीवनचरित्र. पंढरपूर जवळील मंगळवेढ्याच्या कान्होपात्रा एक थोर अधिकारी तत्वदर्शी कवयित्री आहेत. त्या ज्ञानदेव समकालीन असाव्यात असा समज आहे, पण त्यांचा काळ इसवी सन 1468 किंवा शके 1390 असा असावा असे देखील काही संशोधकांचे मत आहे. त्या मूळच्या मंगळवेढा येथील श्यामा नावाच्या गणिकेच्या म्हणजे वेश्येच्या कन्या होत. कुणाही पुरुषाला देह विकण्यापेक्षा साक्षात पांडुरंगाला त्यांनी स्वतःला समर्पित केले. नटवे सौंदर्य, फसवे प्रेम आणि विषयाची आसक्ती, वासनांनी बरबटलेल्या जगाला झिडकारून त्यांनी विठ्ठलाकडे धाव घेतली. आईचा आग्रह, श्रीमंतांची आमिषे, दुष्ट सत्ताधाऱ्यांचे जुलूम यांना न जुमानता त्यांनी पंढरीच्या विठ्ठलाचा ध्यास धरला. बादशहाच्या अत्याचाराला बळी न पडता विठ्ठलचरणी देहही अर्पण केला. पंढरीच्या विठ्ठल मंदिरात दक्षिणद्वारी तरटीच्या वृक्षाखाली त्यांची समाधी आहे. तुम्ही कधी गेलात तर आवर्जून बघा. त्यांचा मृत्यू किंवा आत्मसमर्पण काळ सुमारे 1480 हा सांगितला जातो. त्यांच्या या जीवनचरित्रावरून कान्होपात्रा म्हणजे निष्ठा, निर्धार आणि विश्वास यांची प्रत्यक्ष मूर्ती ठरते. वेश्येच्या कुळी जन्म घेऊनही संत मंडळात त्यांनी आपले नाव अजरामर केले आहे. त्यांची साहित्य संपदा. संत गाथेमध्ये किंवा सकल संत गाथेमध्ये त्यांच्या नावी 23 अभंग दाखवलेले आहेत. याही अभंगातून त्यांच्या काव्यशक्तीचा प्रत्यय रसिकाला सहजतेने येतो. त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये. त्यांनी आपल्या अभंगातून आत्मचरित्रपर उद्गार वारंवार काढलेले आहेत. त्यावरून त्यांच्या ऐहिक जीवनातील कारुण्याचे दर्शन घडते. संचित माझे खोटे मज असे ग्वाही, तुझ बोल नाही देवराया, किंवा दीन अनाथ अन्यायी शरण आले विठाबाई यांसारख्या उद्गारातून अभंगातील करुण रस रसिकांच्या अंतकरणाचा ठाव घेतो. त्यांच्या अभंगातून करुण रस अधिकतेने जाणवतो. त्यांचे अभंग म्हणजे भावनांचे कारुण्यरम्य प्रतिबिंब होय. साध्या, सोप्या, अकृत्रिम भाषेत त्यांनी आपले अंतःकरण विठ्ठलाजवळ मोकळे केले आहे. नामभक्तीचा महिमा इतर संतांप्रमाणे त्यांनीही गायला आहे. घ्या रे घ्या मुखी नाम, अंतरी धरुनिया प्रेम, ऐसा नाममाळा कान्होपात्रा ल्याली गळा, असा नामाचा सोहळा त्यांनी सांगितला आहे. मी तो आहे यातीहीन, न कळे काही आचरण, किंवा मज अधिकार नाही भेटी देई विठाबाई यांसारख्या अभंगातून सामाजिक बोच प्रकट होते. त्यांच्या या सगळ्या अभंगांना प्रासादिक भावकाव्य संबोधून ग ब ग्रामोपाध्ये नावाचे अभ्यासक म्हणतात. कान्होपात्रेचे अभंग म्हणजे तिच्या भावनांचा स्वच्छ बिलोरी आरसाच आहे. कान्होपात्रेच्या कारुण्याचे कारण तिच्या अपार्थिव जीवनापेक्षा तिच्या पार्थिव जीवनातच अधिक आहे. त्यांचे काव्य म्हणजे भक्ताच्या उत्कट अनुभूतीचा सात्विक आविष्कार आहे. बघा, एका वेश्येच्या पोटी जन्माला आलेली मुलगी, पण आपण कुठे जन्म घेतला आहे यापेक्षा सुद्धा आपल्या आयुष्याचा अर्थ काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या अभंगातून केलेला आहे. जो अभंग आपल्याला अभ्यासक्रमासाठी निवडलाय त्या अभंगाच्या रचनेचे शीर्षक नको देवराया असे आहे.
आपण पहिल्यांदा अभंग बघू आणि नंतर त्या अभंगाचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू. अभंग असा आहे: नको देवराया अंत पाहू आता, प्राण हा सर्वथा फुटो पाहे. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी जाहले तैसे देवा. तुझविन ठाव न दिसे त्रिभुवनी, धावे हो जननी विठाबाई. मोकलोनी आस जाहले मी उदास, घेई कानो पात्रेस हृदयात. हा अभंग मी पुन्हा एकदा वाचतो. नको देवराया अंत पाहू आता, प्राण हा सर्वता फुटो पाहे. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी जाहले तैसे देवा. तुझविन ठाव न दिसे त्रिभुवनी, धावे हो जननी विठाबाई. मोकलोनी आस जाहले मी उदास, घेई कान्हो पात्रेस हृदयात. यामधल्या काही शब्दांचे अर्थ बहुधा तुम्हाला कळाले नसतील. एक शब्द आहे सर्वथा. सर्वथा म्हणजे सर्व बाजूंनी, सर्व उपायांनी, सगळ्या मार्गांनी किंवा दिशांनी. पाडस म्हणजे हरिणीचे वत्स. ठाव म्हणजे जागा, स्थान, आश्रय किंवा अधिष्ठान. आपण अगदी थोडक्यामध्ये या अभंगाच्या अनुषंगाने संदर्भ आणि विवरण समजून घेऊया. कान्होपात्रा ही रूपानं अतिशय सुंदर होती. तिच्या रूपाची कीर्ती दूरवर पसरली होती. तिच्या आईच्या मताप्रमाणे तिने एखाद्या राजाकडे गेल्यास भरपूर द्रव्यप्राप्ती झाली असती. पण तिला कोणीही योग्य पुरुष दिसत नव्हता. एके दिवशी बेदर बादशहाने कान्होपात्रेच्या सौंदर्याच्या स्तुतीवर भाळून तिला आणण्याकरता पंढरपूरला शिपाई पाठवले. शिपाई आपल्याला नेण्यासाठी पंढरपूरला आल्याचे कळताच ती देवळात जाऊन पांडुरंगाचा धावा करू लागली. शिपाई महाद्वाराजवळ आले आहेत आणि त्यांनी कान्होपात्रेला निरोप पाठवला: तू जर समाधानाने येणार नसशील तर तुला जबरदस्तीने घेऊन जाण्याचा बादशहाचा हुकूम आहे. हे ऐकून कान्होपात्रा म्हणाली: मी पंढरीनाथाचा निरोप घेऊन येते, तोवर तुम्ही थांबा. असा निरोप पाठवून ती पांडुरंगाला अनन्य भावाने शरण गेली. विठ्ठलाने आपणास हृदयात साठवून घ्यावे अशी तिने आर्त विनवणी केली आहे. ही तिची विनवणी या अभंगातून काव्यरूप घेऊन प्रकटली आहे. आर्तता हा कान्होपात्रेच्या अभंगाचा विशेष गुण इथे प्रकट झाला आहे. ही आर्तता अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारी आहे. आता आपण अगदी थोडक्यात या अभंगांचा भावार्थ समजून घेऊ. हे दैदिप्यमान देवांमध्ये श्रेष्ठ असलेल्या देवराया, पांडुरंगा, माझा प्राण शरीरातील सगळ्या मार्गांनी फुटू पाहत आहे. अशा अतिशय नाजूक व कठीण प्रसंगी तू माझा अंत पाहू नकोस. हरिणीच्या वत्साला वाघाने धरल्यावर त्याची जशी केविलवाणी अवस्था व्हावी, तसे मला हे बादशहाचे दूत घेऊन जाण्यासाठी आल्यानंतर झाली आहे. अशा प्रसंगी तिन्ही भुवनात तुझ्याशिवाय उद्धार करणारा कोणीही दिसत नाही. म्हणून हे जननी विठाबाई, माझे आई, आता तू लवकर धावून ये. उदास होऊन मी सगळ्या आशा सोडून दिल्या आहेत. आता तुझ्याशिवाय मला कुणीही तारणारा दिसत नाही. यामुळे तूच या कान्होपात्रेस आपल्या अंतःकरणात साठवून घे, अशी ही कान्होपात्रेची आर्त विनवणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, कान्होपात्रेच्या अभंगाचा तिच्या आयुष्यातील निगडीत घटनांशी अर्थ जोडून आपण या पद्धतीचे विश्लेषण करू शकतो. पण कुठल्याही चांगल्या कवितेला एकच एक अर्थ नसतो, तिला अनेक अर्थ असतात. म्हणून हा अभंग इतका प्रसिद्ध आहे, इतका गाजलेला आहे की नंतरच्या काळामध्ये तो साधी माणसं नावाच्या चित्रपटामध्ये गीत म्हणून घेतला गेला. लता मंगेशकर म्हणजे आनंद घन या नावाने त्या सिनेमाला संगीत द्यायच्या. आनंद घन या संगीतकार म्हणून असलेल्या लता मंगेशकरांनी या अभंगाला गीताचे रूप देऊन परत त्याला संगीतबद्ध केलेले आहे. तो अभंग आपण ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यापुढे कान्होपात्रा येत नाही, तर तो अभंग ऐकल्यानंतर कुणीही जो संकटामध्ये सापडलेला आहे आणि परमेश्वराच्या नावाचा धावा करतो आहे, तो कुणी येऊ शकतो. अगदी कोरोनाचा हा काळ लवकर संपावा, परत एकदा आपणाला कॉलेजला जायला मिळावं असे धावा करणारे काही विद्यार्थी पण दिसू शकतात. किंवा एखाद्या दुर्धर आजाराने कुणीतरी संकटामध्ये सापडलेला आहे आणि या आजारातून मला लवकर मुक्त कर म्हणून परमेश्वराच्या नावाचा धावा करणारही कुणी सापडू शकतं. मला म्हणायचे हे की कुठल्याही चांगल्या कवितेचा अर्थ
केवळ त्या कवीच्या चरित्राभोवती निगडीत नसतो, तर आपल्याला त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा अभंग रिलेट करता आला पाहिजे. कान्होपात्रेनं जे सांगितलेलं आहे त्याच पद्धतीची अवस्था आपल्या आयुष्यामध्ये आली तर हा अभंग आपणाला फक्त कान्होपात्रेच्या आयुष्यापुरता मर्यादित नाही वाटत, तो आपणाला आपल्याही आयुष्याला लागू करावा असं वाटायला लागतं. म्हणून यावर्षी तुम्ही ज्या साहित्य कृतींचा अभ्यास करणार आहात, गद्य आणि पद्य रचनांचा अभ्यास करणार आहात, या सगळ्या रचना, हे सगळे घटक स्वतःच्या आयुष्याशी रिलेट करण्याचा प्रयत्न करा. त्यांना आपल्या आयुष्यामध्ये उतरवा आणि मग तुम्हाला त्या घटकांचा खराखुरा आनंद वाटायला लागेल. ते केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता ते जीवनक्रमाशी जोडले जायला लागतील. मला खात्री आहे तुम्ही सगळे विद्यार्थी असं करण्याचा प्रयत्न नक्की कराल. धन्यवाद. आभार.